कस्तुरीचा हार तू मावळला जीवाचा गफार तू ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भाऊनो, आता तुम्ही सुरुवातीलाच आपला व्हिडिओ बघितलेला आहे, आवडला असेल तर लाईक करायचं आहे। अशा पद्धतीचा आता व्हिडिओ तुम्हाला बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क आणि सेकीबीटच्या लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तुमच्याजवळ अशा पद्धतीचं काय ओपन होऊन जाईल। या ठिकाणी सुरुवातीलाच तुम्हाला आपली वेबसाईट दिसेल, काय असणार bstechpro.com, ठीक आहे, bstechpro.com अशा पद्धतीची आपली वेबसाईट तुम्हाला वरीत दिसेल, EMT15। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक आर्टिकल दिसेल, जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याजवळ काय अशा पद्धतीचं ओपन होऊन जाईल भाऊनो, ठीक आहे, बघू शकता तुम्हाला काय अशा पद्धतीचं दिसून जाणार आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला काही पण करायचं नाही, तुम्हाला या ठिकाणी सरळ खाली यायचं आहे। बघू शकता या ठिकाणी ऑल मटेरियलचे एक ऑप्शन दिलेले आहे आपल्याला। ओके, तर आता आपल्याला काय करायचं नाही, जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने भाऊनो, ठीक आहे। अशा पद्धतीने क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं या ठिकाणी 30 सेकंद आपल्याला वेट करायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे। तर 30 सेकंद थांबेपर्यंत आपण थोडं वेट करूया। ओके, तर बघू शकता भाऊनो, जसे या ठिकाणी आपले सेकंद वगैरे संपेल तर या ठिकाणी बघू शकता डाउनलोड नावचं तुम्हाला एक बटन दिसून जाईल भाऊनो, ठीक आहे। आता याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपल्या या पेजवरती याल आणि इथे बघू शकता तुम्हाला बीटमार्क भेटून जाईल आपल्यावाली। इथून तुम्ही बीटमार्क आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचे आहे। थोडंसं खाली आलं तुम्हाला या ठिकाणी सेकीबीट भेटेल, अजून थोडंसं खाली आले तुम्हाला ऑल मटेरियल पण दिलेलं आहे, ठीक आहे। या लिंकवरती क्लिक करून सर्व काही तुम्ही डाउनलोड वगैरे करून घ्यायचं आहे, दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचं आहे अलाइट मोशनमध्ये। आता मी ऑलरेडी इनपुट केलेले आहे, त्यामुळे पुन्हा इनपुट करणार नाही भाऊनो, ठीक आहे। तर या ठिकाणी मी अलाइट मोशनला ओपन करून घेतो। ओके, तर बघू शकता अशा पद्धतीच्या दोन प्रीसेट तुम्ही इनपुट करून घेतल्याच्या नंतर काय अशा पद्धतीने दिसून जाईल भाऊनो। आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे। बघू शकता बीटमार्क काय अशा पद्धतीचे असणार आहे। या ठिकाणी आपण तुम्ही काही पण चेंजेस वगैरे काही करायचं नाही, बरोबर सरळ आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इमेज दिलेली आहे तो चेंज करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन ग्रुप भेटेल, ठीक आहे, तुम्हाला ग्रुप अँड मास्क म्हणून एक असणार आहे। तर याच्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी एक इमेज असणार आहे, चेंज करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला जे हवा आहे तो इमेज अशा पद्धतीने ॲड करायचा आहे। नंतर इमेज आपण कधी बी काय करायचं आहे, याच्या आपण अशा पद्धतीने या रेक्टँगलच्या खाली घ्यायचं आहे। इमेजवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सवरती क्लिक करायचं आहे। इमेजेसला बरोबर अशा पद्धतीने लहान वगैरे करून या ठिकाणी अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लास्टला येऊन याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची। ओके, इतकं झाल्याच्या नंतर आपलं इमेज या ठिकाणचा चेंज होऊन जाईल। त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला इमेजेस लागणार आहे, तो आपण ॲड करणार आहोत। अशा पद्धतीने ॲड करायचं आहे, पुढच्या बीटवर जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे। मूव अँड ट्रान्सवरती जायचं आहे। या ठिकाणी इमेज आपण अशा पद्धतीने वाढून घेऊया आणि पूर्ण स्क्रीनमध्ये बरोबर करूया। आता पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे। इमेज अशा पद्धतीने फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर बस अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस ॲड करायचे आहेत। तर चला या ठिकाणी मी ॲड करून घेतो आधी। ओके, तर बघू शकता या ठिकाणी इमेजेस आपण सर्व शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत भाऊनो, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, इथून सरळ आपल्याला बॅक यायचं आहे, जे सेकीपॅक दिलं असणार आहे त्याला ओपन करायचं आहे। आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी जे 2 नंबरचा इमेज असेल यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे। त्यानंतर भाऊनो इथून बॅक यायचं आहे, बीटमार्कला ओपन करायचं आहे। आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला काही डबल बीट ॲड करून दिलेले आहेत। याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट। ओके, आता इतकं केल्याच्या नंतर पुढच्या बीटवर यायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे। त्यानंतर भाऊनो आपल्याला करायचं काय, 4 नंबरला तुम्हाला टाईल्सचा इफेक्ट दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी काही करायचं नाही, क्रॉपमध्येच राहायचं आहे आणि बरोबर या ठिकाणी जे लास्टची की असेल याच्यावरती यायचं आहे आणि आता तुम्हाला बाजूला या ठिकाणी कीचा ऑप्शन दिसत असेल भाऊनो, ठीक आहे। तर आता आपल्याला करायचं काय, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ही की काढून टाकायची आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे। आता पुढे एक इमेज सोडून द्यायचं आहे, डबल बीट इथं असणार आहे, सुरुवातीच्या डबल बीटला पेस्ट करायचं आहे, ठीक आहे। आता पेस्ट केल्याच्या नंतर पुढच्या इमेजेसला अशा पद्धतीने या इमेजमध्ये काही पण चेंजेस नाही करायचे आपल्याला, पुढच्या डबल बीटच्या वेळेस अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे, टाईल्समध्ये जायचं आहे आणि जे काही लास्टची की असणार आहे ती अशा पद्धतीने काढून टाकायची आहे।
ओके, त्यानंतर पुन्हा आता अशा पद्धतीने हा जे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्याच्या नंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणचा इमेजेसला पेस्ट करायचा आहे अशा पद्धतीने. आणि हे जे टाईल्सचा असणारा टाईल्समध्ये जाऊन शेवटची की अशा पद्धतीने काढून घ्यायची. ओके, तुम्ही समजून गेला असेल. बस अशा पद्धतीने तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे या ठिकाणी पण पेस्ट करून घ्यायचं आहे. तर चला मी या ठिकाणी पण पेस्ट करून घेतो अशा पद्धतीने. काही नाही, सोपं असणार आहे. अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे. आता क्रॉपमध्ये जाऊन टाईल्समध्ये जाऊन हे जे लास्टची की असणार आहे काढून टाकायची अशा पद्धतीने. ओके, बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल आपलं. त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे इथून आणि सेकीपेकला आता ओपन करायचं आहे पुन्हा आपल्याला. आणि आता यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीचा इमेजचा इफेक्ट अशा पद्धतीने कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे भाऊ. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणचे आता बाकीचे जितके काही आपले इमेजेस असणार आहे सर्व इमेजेसला तुम्ही अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे जे काही सिंगल बीट असणार आहे आपली त्या समोरील इमेजेसला अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही हा जी इफेक्ट असणार आहे सर्व जागी लावून घ्यायचा आहे भाऊ. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्या. त्यानंतर आता आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ग्रुप 1 असणार आहे. याच्यावरती असं लॉंग प्रेस धरायचं आहे आणि घेऊन सर्वात वरी घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. इथं सोडून द्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हा रेक्टँगल ॲड करायचा आहे. आता रेक्टँगल ॲड केल्याच्या नंतर वरी 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. स्ट्रीच टू कंपोज यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर नन करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये क्लिक करून स्टॉक अनेबल करायचं आहे. स्टॉक अनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. याला 20पर्यंत तुम्ही अशा पद्धतीने वाढून घ्या. आपला बॉर्डर लागून जाईल. त्यानंतर लास्टला यायचं आहे आणि इथपर्यंत अशा पद्धतीने याला वाढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. 1080मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, काही विषय नाही. त्यानंतर व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता. आवडला असं लाईक